महाविकास आघाडीने लिहिलेलं निवडणूक आयोगाला पत्र. विधानसभा मतदानापूर्वी मतदार याद्यांमध्ये छेडछाड पत्रावर मवियाच्या 3 प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या. संशय असणाऱ्या 13 मतदारसंघाचा पत्रात उल्लेख. आमदार जितेंद्र आव्हाड तुळजापूरच्या दिशेने रवाना. तुळजापूर मंदिराच्या नूतनीकरणाला आव्हाडांचा विरोध. मंदिरातील पुजाऱ्यांनी बोलावलं. आव्हाड यांनी दिली प्रतिक्रिया. रायगडमधील ध्वजारोहण मानपानावरून शिवसेनेमध्ये नाराजी. यंदाही मंत्री भरत गोगावलेंना ध्वजारोहणाची संधी नाहीच. कालच्या यादीत अदिती तटकर यांचं नाव. शिवसेनेमध्ये नाराजीची चर्चा. नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे गटाची बैठक. मनसे कार्यालयात बैठकीचं आयोजन. दोन्ही पक्षांकडून निषेध मोर्चाच्या नियोजनाबाबत होणार चर्चा. सांगलीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी धरली भाजपाची वाट. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश सोहळा. गणेशोत्सव मंडळांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. रंगशारदा सभागृहात आज बैठकीचं आयोजन. कोल्हापूर जिल्हा मतदारसंघाचा आज निकाल. प्रारूप आराखड्याच्या हरकतींचा निकाल आज लागणार. 18 ऑगस्टला अंतिम आराखडा प्रसिद्ध होणार. मुख्यमंत्र्यांकडून अभिनेते किशोर कदमांच्या तक्रारीची दखल. फडणवीसांनी ट्विट करत दिल्या अधिकाऱ्यांना सूचना. सहकार सचिव SRAच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिल्याची माहिती. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या आमदारांना महायुतीची ऑफर. मंत्री विखे पाटलांनी दिली ऑफर. धाराशिवच्या एका कार्यक्रमात विखे पाटलांचं वक्तव्य. सांगलीच्या वाघवाडी येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पार. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या मेळाव्याला दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी. अहिल्यानगरमधील पारनेर सहकारी दूध संघावर विखे पाटला गटाची सत्ता. 12 जागांवर विजय तर विरोधी गटाला अवघ्या 3 जागा. आज अंगारकी संकष्ट चतुर्थी. तब्बल 21 वर्षांनंतर श्रावण महिना आणि अंगारकी चतुर्थी असा योग. सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी सज्ज. पुण्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढली. 6.5 वर्षात 98 लाख वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन. 688 कोटी 16 लाख दंड भरलाच नाही. टिटवाळ्याच्या गणपती मंदिरात भक्तांची रीग. अंगारकी चतुर्थी निमित्त भक्तांची मांदियाळी. अमरावती महानगरपालिकेकडून स्वातंत्र्य दिनासाठी जोरदार तयारी. मनपा कार्यालयामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराचे मार्गदर्शक नियम. शासनाच्या धोरणांवर टीका टाळावी याची दक्षता घेण्याचे निर्देश. दादर कबूतरखान्याबाबत 13 ऑगस्टला सुनावणी. 13 ऑगस्टपर्यंत कोणीही माध्यमांशी बोलू नये. जैन महासंघाचे ललित गांधी यांचे आवाहन. कबुतरांना खायला घालणं पडलं महागात. मुंबई पालिकेने वसूल केला 1.32 लाखांचा दंड. दादर कबूतरखान्याजवळ प्रभावी कारवाई. मंत्रालयात प्रवेशासाठी पास काढण्याची पद्धत होणार बंद. ऑनलाईन ॲपमधील नोंदणीद्वारेच मिळणार प्रवेश. सरकारकडून GR जारी. 15 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा दंड माफ. नगरविकास विभागाचा निर्णय. पालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारने संरक्षण दिल्याचा विरोधकांचा आरोप. नागपूरच्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा. सर्व विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती मंजूर. 52 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मंजूर. अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील वाहतुकीमध्ये बदल. दगडूशेठ गणपती मंदिरात मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा निर्णय. पुण्यात वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना सौजन्याचे धडे. येरवड्यामध्ये वाहतूक प्रशिक्षण संस्था उभारणार. नागरिकांबरोबर संवाद, सौजन्यशीलता याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येणार. नागपूर कोराडी मंदिर दुर्घटना प्रकरण. NMRDAच्या माध्यमातून चौकशीसाठी समिती स्थापन. कंत्राटदाराकडून 19 लाख रुपये वसूल. मंदिराचं द्वार कोसळून 16 मजूर झालेले जखमी.
नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरण संबंधित खटल्यातून प्रसिद्ध वकील प्रदीप घरत यांना हटवलं. वकिलांना हटवल्याप्रकरणी हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त. कोकण रेल्वे रो सेवा कणकवलीतील नांदगाव स्थानकात थांबणार. यावर्षी कोकण रेल्वेच्या 50 गाड्या अधिक सोडणार. कोकण रेल्वेच्या अध्यक्षांकडून माहिती. संत श्रेष्ठ श्री ज्ञानदेवांची 750वी जन्मोत्सव सोहळा होणार साजरा. सोहळ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. अमरावती विद्यापीठामध्ये तिसऱ्यांदा कॅरी ऑन लागू. सर्व पदवी अभ्यासक्रमांना 2025-2026 या शैक्षणिक वर्षाकरिता विना अट मिळणार प्रवेश. जायकवाडी धरण 92% भरलं. धरणामध्ये 10% गाळ साठला. पाणी साठवण क्षमता 102 टीएमसी वरून आता 92 टीएमसी पर्यंत कमी. म्हाडाची घरांना सर्वाधिक पसंती. कोकण मंडळाच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद. 5000 घरांसाठी 67,000 अर्ज करण्यासाठी 13 ऑगस्ट अंतिम तारीख. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. राज्याच्या तिजोरीवर 17,000 कोटींचा भार पडणार. कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 53 वरून 55% वाढ. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती. 7ही धरणातील पाणीसाठा 89% स्थिरावला. गतवर्षीच्या तुलनेमध्ये ऑगस्टमध्ये साठा 2% घटला. गणेशोत्सव काळामध्ये जरांगेंचा मुंबईमध्ये मोर्चाची हाक दिल्याने मुंबईत गर्दीचा ताण वाढणार. 29 ऑगस्टला मोर्चाची हाक तोडगा काढण्याची गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी. दिल्लीतून भटक्या श्वानांना हद्दपार करा. सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला निर्देश. भटक्या श्वानांनी चावा घेण्याच्या घटना झाल्याने निर्णय. पुरातत्वचे अधिकारी कोल्हापुरामध्ये दाखल. काल दिवसभरात अंबाबाईचे दर्शन नाही आणि संवर्धनही नाही. आज दिवसभर राबवणार मूळ मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया. महादेवीसाठीची याचिका गुरुवारी सूचीबद्ध होणार. सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारकडे वकिलांचा पाठपुरावा. सूचीबद्ध करण्यासाठी कोर्टाच्या रजिस्ट्रीकडे प्रलंबित. लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता 25% वाढणार. सीएसएमटी खोपोली दरम्यान 15 डब्यांची गाडी धावणार. ऑगस्ट अखेरपर्यंत 34 स्टेशनवर वाढ होणार प्लॅटफॉर्मची लांबी. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण आरोपीकडून शिक्षेला हायकोर्टात आव्हान. दोष सिद्ध होऊनही आरोपीचं आव्हान. आपल्या विरुद्ध पुरावा नसल्याचं आरोपीचा दावा. सिंधुदुर्गातील दोडा मार्गामध्ये रानटी हत्तींचा हैदोस. हत्तींच्या प्रश्नी दोडा मार्गामध्ये 14 ऑगस्टला आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून ढोल बचाव आंदोलन. सिंधुदुर्गातील राज्य सरकार विरोधात ठाकरे सेनेचं जनआक्रोश आंदोलन. सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. पैठणमध्ये दरोडा पडल्याचे सांगत वृद्ध दाम्पत्यास लुटण्याचा प्रयत्न. 3 आरोपी फरार. पुण्याच्या बुपोडी परिसरामध्ये शाळेच्या आवारात गांजाची लागवड. शिक्षण मंडळाचे माजी सदस्यांकडून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी. चंद्रपूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड. मनोरंजन क्लबच्या नावाखाली सुरू होता जुगार अड्डा. क्लब चालकासह जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल. नाशिकमध्ये मद्यप्राशन केलेल्या गावगुंडांकडून दुकानदाराला जबर मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. सोलापूरमध्ये एमडी ड्रग्जची तस्करी करणारी टोळी जेरबंद. 18 ग्रॅम एमडी ड्रग्जसह 8 जणांना घेतलं ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पुण्यातील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा. भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहात पकडला. या प्रकरणी गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगार जामिनावर सुटताच मैत्रिणीवर गोळीबार. जखमी तरुणीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार. माजी सभापतीच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल. पालघरमध्ये स्मशानभूमीजवळ अघोरी प्रकार समोर. अघोरी पूजेचं साहित्य आढळून आल्याने परिसरात खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू.
पुण्यात 2 सराईत गुन्हेगारांना अटक. गुन्हे शाखेच्या पथकाकडून सापळा रचून केला अटक. आरोपींकडून 2 पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त. अमरावतीत युवकांनी ऑनलाईन ऑर्डर केलं शस्त्र. या प्रकरणी युवक आणि कुरिअर कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.